श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 2. श्री गणेशाय नमः. त्रैमूर्ती राजा गुरु तुची माझा, कृष्णातरी वास करोनी वोजा. सुभक्त येते करीती आनंदा, ते सूरस्वर्गी पाहती विनोदा. ऐसा श्री गुरुचरण ध्यात, जाता भक्त नामांकित. अतिश्रमला चालत, राहिला एका वृक्षातळी. क्षण एक निद्रिस्त, मणी श्रीगुरु चिंतित. कृपानिधी अनंत, दिसे स्वप्नी परियेसा. रूप दिसे सुषुप्तीत, जटाधारी भस्मांकित. व्याघ्रचर्म परिधानित, कांसे पितांबर देखा. येऊनी योगेश्वरू जवळी, भस्म लाविले कपाळी. आश्वासुनी तयावेळी, अभय कर देतसे. इतुके देखुनी सुषुप्तीत, चेतन झाला नामांकित. चारी दिशा अवलोकित, विस्मय करी तयेवेळी. मूर्ती देखिली सुषुप्तीत, तेचे ध्यातसे मनात. पुढे निघाला मार्गक्रमित, प्रत्यक्ष देखे तैसाची. देखुनी या योगीशाते, करिता झाला दंडवत. कृपाभाकी करुणावंत, तारी तारी म्हणतसे. कृपेणी भक्ता लागुणी, येणे झाले कोठुणी. तुमचे नाव कवन मुनी, कवनस्थानी वास तुम्हा. सिद्ध म्हणे आपण योगी, हिंडू तीर्थे भूमी स्वर्गी. प्रसिद्ध आमुचा गुरु जगी, नृसिंह सरस्वती विख्यात. त्यांचे स्थान गाणगापूर, अमरजा संगम भीमातीर. त्रयमूर्तीचा अवतार, नृसिंह सरस्वती. कीर्ती बिद्र ख्याती, सांगतसे सिद्धयती. वंशोवंशी करीतो भक्त, कष्ट आम्हा केवी पाहे. तू तारक आम्हांसी, म्हणोनी माते भेटलासी. संहार करुणी संशयासी, निरोपावे स्वामिया. सिद्ध म्हणे तयेवेळी, ऐक शिष्या स्तोतमवळी. गुरुकृपा सूक्ष्मस्थूळी, भक्तवत्सल परियेसा. गुरुकृपा होय ज्यास, दैन्य दिसे कैचे त्यास. समस्त देव त्यासी वश्य, कळीकाळासी जिंके नर. त्रयमूर्ती श्री गुरु, म्हणूनी जाणीजे निर्धारू. देऊ शकेल अखिलवरू, एका भावे भजावे. एखादे समयी श्रीहरी, अथवा कोपे त्रिपुरारी. राखेल गुरु निर्धारी, आपुले भक्तजनांसी. ऐसे ऐकोणी नामकरणी, लागे सिद्धाचिया चरणी. विनवितसे कर जोडुनी, भक्तिभावे करुणिया. स्वामी ऐसे निरोपिती, संदेह होतो माझे चित्ती. गुरुची केवी झाले त्रिमूर्ती, ब्रह्मा विष्णू महेश्वर. आणिक तुम्हा निरोपिलेती, विष्णू रुद्र जरी कोपती. राखो शके गुरु निश्चिती, गुरु कोपलिया न राखे कोणी. हा बोल असे कवनाचा, कवन शास्त्र पुराणीचा. संदेह फेडीगा मनाचा, जेणे मन दृढ होय. सिद्ध म्हणे शिष्यासी, तुवा पुसले आम्हासी. वेदवाक्य साक्षीसी, सांगेन ऐक एकचित्ते. वेदचारी उत्पन्न, झाले ब्रह्मयाचे मुखे करुण. त्याची पासाव पुराण, अष्टादश विख्यात. तया अष्टदशांत, ब्रह्मवाक्य असे ख्यात. पुराण ब्रह्म वैवर्त, प्रख्यात असे त्रिभुवनी. नारायण विष्णुमूर्ती, व्यास झाला द्वापारांती. प्रकाश केला हे क्षिती, ब्रह्मवाक्य विस्तार. तया व्यासापासुनी, ऐकिजे समस्त ऋषीजणी. तेची कथा विस्तारुणी, सांगेन ऐका एकचित्ते. चतुर्मुख ब्रह्मायासी, कलियुग पुसे हर्षी. गुरुमहिमा विस्तारेसी, ब्रह्मदेवे निरूपिला. ब्रह्मदेवे कलियुगासी, सांगे केवी कारणेसी. आद्यंत विस्तारेसी, निरोपिजे स्वामिया. ऐक शिष्या एकचित्ता, जधी प्रळयो झाला होता. आदिमूर्ती निश्चिता, होता वटपत्र शयनी. अव्यक्तमूर्ती नारायण, होता वटपत्र शयन. बुद्धी संभवे चेतन, आणिक सृष्टी रचावया. जागृत होऊनी नारायण, बुद्धी संभवे चेतन. कमळ उपजवी नाभीहुण, त्रैलोक्याचे रचनाघर. तया कमळामधून, उदयो झाला ब्रह्मा आपण. चारी दिशा पाहुण, चतुर्मुख झाला देखा. म्हणे ब्रह्मा तयेवेळी, समस्तांहुनी आपण बळी. मजहून आणिक स्थूळी, कवन नाही म्हणतसे. हासून या नारायणू, बोले गाढ शब्दवचनू. आपण असे महाविष्णू, भज म्हणे तयावेळी. देखुनिया श्री विष्णूसी, नमस्कारी ब्रह्मा हर्षी. स्तुती केली बहुवसी, अनेक काळ परियेसा. संतोषोनी नारायण,
निरोप दिदला अति गहन, सृष्टी रची गा म्हणून आज्ञा दिली तये वेळी. ब्रह्मा विनवी विष्णुसी, नेने सृष्टी रचावयासी, देखिले नाही कैची, केवी रचू म्हणतसे. ऐकोनिया ब्रह्मयाचे वचनू, निरोपी त्यासी महाविष्णू, वेद असती हे घे म्हणून, देता झाला तये वेळी. सृष्टी रचावयाचा विचार, असे वेदांत सविस्तर, तेणेची परी रचुनी स्थिर, प्रकाश करी म्हणितले. अनादि वेद असती जाण, असे सृष्टीचे लक्षण, जैसी आरसा असे खूण, सृष्टी रचावी तयापरी. या वेदमार्गे सृष्टीसी, रचिगा ब्रह्मया अहर्निशी, म्हणोनी सांगे ऋषिकेशी, ब्रह्मा रची सृष्टी ते. सृष्टी प्रजा अनुक्रमे, विविध स्थावर जंगमे, स्वेदच अंडच नामे, जारज उद्भिज उपजविले. कृत त्रेता द्वापार युग, उपजवी मग कलियुग, एक एकांते निरोपी मग, भूमीवरी प्रवृत्त करी. बोलावुणी कृतयुगासी, निरोप ब्रह्मा परी येसी, तुवा जाऊणी भूमीसी, प्रकाश करी आपणाते. ऐकोणी ब्रह्मयाचे वचन, कृतयुग झाले संतोषोन, सांगेन त्याचे लक्षण, ऐका श्रोते एकचित्ते. असत्य नेने कधी वाचे, वैराग्यपूर्ण ज्ञानी साचे, यज्ञोपवित आभरण त्याचे, रुद्राक्षमाळा करकंकणे. येणे रूपे युगकृत, ब्रह्मयासी असे विनवित, माते तुम्ही निरोप देत, केवी जाऊ भूमीवरी. भूमीवरी मनुष्य लोक, असत्य निंदा अपवादक, मातेन साहे ते ऐक, कवणे परी वर्तावे. ऐकोणी सत्ययुगाचे वचन, निरोपी तो ब्रह्मा आपण, तुवा वर्तावे सत्वगुण, क्वचित काळ येणे परी. वर्तता येणे परी ऐका, झाली अवधी सत्याधिका, बोलावुणी त्रेतायुगाते, विवेका, निरोपी ब्रह्मा परी येसा. त्रेतायुगाचे लक्षण, ऐक शिष्या सांगेन, असे त्याची स्थूलतन, हाती असे यज्ञ सामग्री. त्रेतायुगाचे कारण, यज्ञ करीती सकळ जन, धर्मशास्त्र प्रवर्तन, कर्ममार्ग ब्राह्मणांसी. हाती देखा कुश समिधा असे, धर्मप्रवर्तक सदा वसे, ऐसे युग गेले हर्षे, निरोप घेऊणी भूमीवरी. बोलावणी ब्रह्मा हर्षी, निरोप देते द्वापारासी, सांगेन तयाचे रूपासी, ऐका श्रोते एकचित्ते. खगखवांग धरुणी हाती, धनुष्य बाण येरा हाती, लक्ष उग्र असे शांती, निष्ठुर दया दोणी असे. पुण्य पाप समान देखा, स्वरूपे द्वापार ऐसा निका, निरोप घेऊणी कौतुका, आला आपण भूमीवरी. त्याचे दिवस पुरल्यावरी, कलियुगाते पाचारी, जावे त्वरित भूमीवरी, म्हणोनी सांगे ब्रह्मा देखा. ऐसे कलयुग देखा, सांगेन लक्षणे ऐका, ब्रह्मयाचे सन्मुखा, केवी गेले परी येसा. विचारहीन अंतःकरणी, पिशाच्या सारखे वदनी, तोंड खालते करुणी, ठाई ठाई पडत असे. वृद्ध आपण विरागहीन, कलह द्वेष सवे घेऊन, वाम हाती धरून शिन्न, येते ब्रह्मया सन्मुख. जिव्हा धरोणी उजवे हाती, नाचे कली अतिप्रीती, दोषोत्तरे करी स्तुती, पुण्यपाप संमिश्रित. हासे रडे वाकुल्या दावी, वाकुडे तोंड मुखे शिवी, ब्रह्मया पुढे उभा राही, काय निरोप म्हणूनी. देखोणी तयाचे लक्षण, ब्रह्मा हासे अति गहन, पुसतसे अति विनोदाने, लिंग जिवा का धरिले. कलयुग म्हणे ब्रह्मयासी, जिंकिन समस्त लोकांसी, लिंग जिवा रक्षणांसी, हारी असे आपणाते. ऐकोण कलीचे वचन, निरोप देतो ब्रह्मा आपण, भूमीवरी जाऊन, आपुले गुण प्रकाशी. ब्रह्मा सांगे कलियुगासी, सांगेन तुझ उपदेशी, तुझ्या युगी आयुष्य नरासी, स्वल्प असे एकशत. पूर्वयुगायुगी देखा, आयुष्य बहु मनुष्य लोकां, तप अनुष्ठान ऐका, करीती अनेक दिवसवरी. मग होय तयांसी गती, आयुष्य असे अखंडिती, या कारणे कष्टिती क्षिती, बहु दिवसपर्यंत.